बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मौजा चिखला गावातील उभाटा शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून चिखला गावात तीव्र वाद उफाडून आला असून या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे। गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली। या घटनेत उभाटा शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अगोदर गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता। जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमासाठी विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जात असल्याने पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले तरीही पुतळा हलवण्यात न आल्याने वाद चिघळला। यामध्ये संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची व्हिडिओ व्हायरल झाले असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। गावात मराठ्यांची संख्या कमी असली तरी आवाहन केले तर बुलढाणा जिल्ह्यात मराठ्यांना बसण्यास जागा राहणार नाही असे यावेळी त्यांनी सांगितले। येत्या 25 फेब्रुवारी पर्यंत आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती केली आहे। अन्यथा 25 तारखेनंतर महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे। यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात होता। छत्रपती शिवरायांची विटंबना करणं हे वाहनेमध्ये या राज्यात असू शकतो। ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट, ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। सरकारचा सुद्धा देवेंद्र साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान। छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उठून फेकू नये म्हणून तिथली एक मुलगी आली तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, फाडले आणि नंतर मारले आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं मी आता सांगितलंय की तिच्या अंगावरती सुद्धा अशा जखमा आहेत। म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता किंवा काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे। 10-12 वर्षाची मुलगी तिच्या नरडे सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पुस्तक सुद्धा दाखल होतो त्याच्यावरती। इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली। एका दिवशी मुख्यमंत्री जागे आहेत का नाही, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहिती आहेत का नाही, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे। त्याशिवाय एक बसणार नाही, कारण ही परळीची लाभार्थी टोळी, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाही आणि यांचं स्वप्नच ते या लाभार्थी टोळीचं, त्या टोळीतले तिकडे काही लोक येतात आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत। या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे। शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून त्याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या पण जे कॉन्स्टेबल कोण ते यांनाही त्रास देऊ नये, अगोदर चौकशी करा। ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आहे, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही, त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे। आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून पोस्कोपासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता। छत्रपतींची विटंबना केली की यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते, याच्यात 120 लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला, कारण यांना सगळ्यांना मोका लागतो 120 खाली हे सगळेजण येतात। हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोपले साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील। त्यांनी नाही केले तर 25 तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे, पुऱ्या राज्यातले मराठी हे चिखला गावात येणार। पण दादा त्यांच्या मागे DYSP साहेब आहेत नाही तर पुढे सर पण होते ना, पाटील साहेब पण होते, त्याच्या मागे पथकं लावलीत ना, नक्की त्याला दगड धरून नाही, त्याला सोडायचं नाही कुणी। आमची चूक असेल ना आम्हाला सुद्धा सजा द्या, पण आमच्या लेखी शांत बसा, आमच्या लेखी वाळीवरती हात टाकलाय, आम्हाला तेव्हा आरोपी कोणी देऊ पाहिजे, त्याला सोडायचा
इथं हात मोडले तर मग 2 महिन्याचे काहीतरी एक जण सांग बघा ताई हे तुमच्या समोर ताई हिचा पाय मोडला कलम लागलेत का कलम लागलेत का अरे पण आमदाराच्या जरी जवळचा असला कोणाचा असला तरी ऐक आधी मी बळाचा आरोप करणारा नाही आमदाराचं हात आहे पायाच्या एक मिनिट सांगतो ऐका रे त्या आमदाराने बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आलता त्याच्या पीएचा का कोणाचा फोन आलता की मी याच्यात नाही बळच ओढायची मला सवय समजून घ्या मी तुमचा आहे का नाही तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय मी बळच नाही म्हणू शकत त्यांनी सांगितलं की या मॅटरशी तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं ते अपहरणाचे पण कारण 2 म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेखीसाठी न्याय पाहिजे आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही खरं आहे आम्ही तुम्हाला शब्द दिलाय पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न त्या कलमा घेतल्या नसतील तर ते घ्यावं लागतील आणि मला व्हिडिओमध्ये असं दिसलं थांब रे मला त्या व्हिडिओमध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस